नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आता वेग आलेला आहे। शेवटचे 5 दिवस शिल्लक आणि त्यामुळे आपण पाहतोय की सर्वच पक्षाचे उमेदवार जे आहेत ते सकाळपासून रॅलीला सुरुवात करतात। आपण प्रभाग 34 मध्ये सध्या आलो आहे आणि भाजपच्या रॅलीमध्ये पाहतोय प्रचंड गर्दी आहे। म्हणजे लाखो म्हणजे हजारोच्या संख्येने जे आहेत ते कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी होतात आणि आपल्या उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन करतात। आपल्यासोबत प्रभाग 34चे भाजपचे उमेदवार आहेत। ताई, तुम्ही अनुभवी आहे, या आधी देखील महानगरपालिकेत काम केलेलं आहे, आता पुन्हा निवडणुकीला सामोरं जाताय, कसा प्रतिसाद मिळतोय आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर कुठल्या गोष्टींना या वार्डात प्राधान्य देणार आहे? नागरिकांचा खूप भरभरून प्रतिसाद आहे आणि आशीर्वाद आहे। विजयाचा गुलाल सुद्धा आम्हाला प्रचार रॅलीमध्ये लावतात आहे आणि डोक्यावर थाप ठेवून इतकं त्यांचं हास्य बघून आम्हाला इतका आमचा आत्मविश्वास ते वाढवतात आहे। त्या कारणास्तव प्रभाग 34चे चारही उमेदवार बहुमताने विजयी होईल असा मला नक्कीच विश्वास आहे। तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर कुठल्या गोष्टींना प्राधान्य द्याल, कारण तुम्ही इथलं प्रतिनिधित्व ऑलरेडी केलेलं आहे? 9 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही नगरसेवक जेव्हा होतो तेव्हा या भागामध्ये आउटर भाग असल्या कारणामुळे अनेक विकास कामे झालेले आहे, परंतु मुलांसाठी ई लायब्ररीचा विषय महत्त्वाचा आहे, तो आम्ही पुढे घेऊन जाणार आहे। आणि इंडोर गेम्स जे मुलांकरिता एक माइंड चेंज गेम असतो ते सुद्धा आम्ही पुढे विजन ठेवून ते काम करणार आहे। नागरिकांना म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र कसं देता येईल, त्यांची सोय कशी करता येईल आणि आरोग्य शिबिर आणि त्यानंतर अनेक योजनांचा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमच्या प्रभागामध्ये कसा आणता येईल याचा प्रयत्न आमचा नक्कीच राहणार आहे। नक्कीच तुम्ही एका छोट्या प्रवर्गातून येता, या आधी देखील प्रतिनिधित्व केलेलं आहे, आता नगरसेवक झाल्यावर कुठल्या गोष्टींना तुम्ही अजेंड्यावर ठेवणार आहात? मी तर सर्वप्रथम आमचे जे नेते आहेत माननीय नितीनजी गडकरी साहेब, या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या विधानसभाचे लाडके आमदार माननीय मोहनभाऊ मते साहेब आणि संदीपभाऊ जोशी यांचं तर मी खूप खूप आभार मानतो का मी एक छोट्याशा प्रवर्गातून येतो, स्लममध्ये राहतो, पण माझ्यावर 2017मध्ये आणि 2026मध्ये जो विश्वास दाखवला त्यांनी आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास केलेला आहे, मी नक्कीच माझ्या कार्यकाळामध्ये ज्या काय तळागाळातले लोक आहेत त्यांच्यासाठी कार्य नक्कीच करणार आणि ज्या काही नागरिकांच्या समस्या आहेत मी त्याच्यावर पूर्णपणे काम करणार अशी ग्वाही देतो। कुठल्या गोष्टींना तुम्ही प्राधान्य द्याल? 4चा प्रभाग आहे, तुम्ही चारही अनुभवी लोक आहेत इथं। आम्ही चारही उमेदवार आहे, तरी 70-80% आमचे इथे काम झालेले आहे। बाकीचे काम आहे उर्वरित काम आरक्षित आहे। हे आम्ही नेते आमचे नितीनजी गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर आमचे आदरणीय मोहनभाऊ मते यांच्या माध्यमातून आम्ही जे राहिलेले कामे आहे ते पूर्ण काम करण्याची आम्ही पूर्ण ताकदीनं काम करेल। नक्कीच पूर्ण ताकदीने काम कराल तुम्ही। आमच्या भागामध्ये एक महत्त्वाचा विषय आहे की जे पार्क आरक्षण आहे ते काढण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि ते निघेल सुद्धा। आमचे नेते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, त्या कारणास्तव ते विषय सुद्धा आरक्षणाचे आम्ही पुढल्या येत्या काही वर्षामध्ये किंवा महिन्यांमध्ये ते काढण्याचा नक्कीच प्रयत्न करू। नक्कीच प्रभाग 34 जो आहे तो नवीन नागपूर म्हणून ओळखला जातो। इथं आरक्षणाच्या समस्या असतील, हजारो प्लॉट त्यामध्ये अडकलेले आहेत, त्यामुळे प्राधान्यानं ज्यावेळी नगरसेवक म्हणून निवडून येईल त्यावेळी आरक्षण हटवण्याचं असेल, सिमेंट रोडचं असेल किंवा पाण्याचं असेल, या समस्येकडे लक्ष देण्याचं आश्वासन जे आहे ते भाजपचे हे चारही उमेदवार इथं देताना आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।